नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद। तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे। ओके बाबा, आय प्रॉमिस तुला जे हवंय माझ्याकडून ते मिळेल तुझ्या बर्थडेच्या दिवशी। खुश? ती बोलली। तिने आता हात टेकले होते त्याच्या हट्टापुढे। हो खुश, चल लवकर भरव मला, मला खूप भूक लागली आहे। तो नाटकीपणे बोलला तशी ती डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहू लागली। नौटंकी कुठला, ती मनातच बोलली आणि त्याला भरवण्यासाठी त्याच्या बाजूला जाऊन बसली। आता पुढे। तो हसत हसतच तिच्याकडून घास भरवून घेत होता, पण आज तिच्या बोटांना चाखायला नाही मिळालं त्याला, कारण आज जेवणात पालक डाळ खिचडी बनवली होती जी ती त्याला चमच्याने भरवत होती। अबीरच्या हातात फोन दिला होता आणि तो त्यावर गेम खेळत होता, त्यामुळे तो आता त्यांना प्रश्न विचारून डिस्टर्ब करणार नव्हता। चष्मीस, आज सुट्टी का घेतलीस तू? त्याने विचारलं। तशी ती डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहू लागली। त्याला माहीत होतं त्याच्यासाठीच तिने सुट्टी घेतली होती, पण तरी तो मुद्दाम तिला विचारत होता आणि छळत होता। मला वेळ लागलाय म्हणून मी सुट्टी घेतली, कळलं? ती चिडूनच बोलली। अगं चिडतेस का, मी तर सहज विचारलं, पण तुला वेळ का लागलंय? तो पुन्हा नाटकीपणे बोलला। तशी ती अजूनच चिडली। तू ना जा, मी नाही भरवणार तुला, राहा उपाशी, मी चालले, बाय। ती चिडली आणि जाऊ लागली, पण त्याने पटकन तिचा हात पकडला आणि तिला थांबवलं। अगं किती चिडतेस, मी मस्करी करत होतो ना, तो बोलला। सोड, मला जाऊ दे, इथे कोणाला कदरच नाही माझी, ती बारीक चेहरा करत बोलली। ओके, आय एम सॉरी डिअर, प्लीज थांब, तो क्यूट फेस करत बोलला। तशी ती थांबली। इट्स ओके, ती पण बोलली आणि पुन्हा त्याला जेवण भरवू लागली। तसा तो गालातच हसला। बरं, पण मला सांगितलं नाहीस तू, तुला वेळ का लागलं? त्याने पुन्हा खोडकरपणे विचारलं। तसा तिच्या रागाचा पारा अजूनच चढला। आधी तू ना जा बाबा, मला नाही थांबायचं इथे, खूप वाईट आहेस तू, ती बोलली आणि पुन्हा पाय आपटतच तिथून जाऊ लागली। हे वेट, आय एम सॉरी यार, प्लीज, तो बोलला। पण ह्यावेळी ती थांबली नाही। खूप राग आला होता तिला त्याचा। एक तर तिने फक्त त्याच्यासाठी सुट्टी घेतली होती आणि तो होता की तिला फक्त छळत होता। युवी प्लीज थांब ना, तुला माझी शपथ आहे, तो बोलला। तशी तिची बाहेर जाणारी पावलं आपोआपच जागीच थांबली। आता त्याची शपथच दिली असेल त्याने, तर मग काय करणार होती ना ती? कम नियर मी, त्याच्या जवळ बोलावत होता तो तिला। तशी ती हळूहळू चालत त्याच्या जवळ गेली। सीट, तो बोलला। तशी ती त्याच्या बाजूला बसली। यू नो व्हॉट, तुला नसेल लागलं वेळ, पण मला लागलंय तुझं, मी पार वेडा झालोय तुझ्या प्रेमात, तो बोलला। तशी तिने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं। येस स्वीटी, आय एम क्रेझी फॉर यू, तो बोलला। तसे तिचे डोळे पाणावले, कारण तिच्याप्रती असलेलं अफाट प्रेम ती सध्या त्याच्या डोळ्यात पाहू शकत होती। आय लव्ह यू, ती बोलली आणि तिने त्याला एका बाजूनेच घट्ट मिठी मारली। आय लव्ह यू टू स्वीटी, तो बोलला। तशी तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली। आता ती त्याला जेवण भरवत होती आणि तो पण आनंदाने खात होता। नो भंकस। पण युवी, डॅडना काय कारण सांगितलंस तू सुट्टी घेण्यामागचं? त्याने खाता खाताच विचारलं। मी लीव्ह ॲप्लिकेशन त्यांना पाठवलंय 2 दिवसांच्या सुट्टीचं, माझी तब्येत बरी नाही आहे असं सांगितलंय। माझं पेंडिंग काम पण मी घरून पूर्ण केलंय आज सकाळीच आणि त्यांना मेल पण केलाय, ती बोलली। तुझी खरंच तब्येत बरी नाही आहे का? त्याने विचारलं। तसे तिने पुन्हा डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहिलं। अगं म्हणजे डॅडना खोटं बोललेलं नाही आवडत म्हणून विचारतोय, तो बोलला। हो, मग खोटं मी बोललेच कुठे, ती बोलली। म्हणजे? त्याने विचारलं। म्हणजे हेच माय डिअर आदी, की जर तुझी तब्येत बरी नसली तर मला थोडीच बरं वाटणार आहे, ती बोलली। तसं तो तिच्याकडे पाहून किंचित हसला। तुला असं एकटं सोडून माझं ऑफिसमध्ये मन तरी लागलं असतं का, म्हणून नाही गेले मी, ती चेहरा बारीक करत बोलली। ओ हाऊ स्वीट, तो बोलला।
आणि मॉमने तुला का जेवण घेऊन पाठवलं? त्याने पुन्हा विचारलं. ते ह्या छोटा पॉकेटला विचार ना. ह्याला तुला भेटायचं होतं आणि मी पण लिव्हिंग रूममध्येच बसले होते तुला भेटण्याचा चान्स शोधत. आंटी ह्याला घेऊन येत होत्या, पण ह्याने हट्ट केला की मला मामीसोबतच जायचं आहे, म्हणून मग आंटीने मला पाठवलं. अबीर पण खुश आणि मी पण खुश. ती हसून बोलली तसा तो पण हसला. आणि मी पण खुश, तो बोलला तशी तिने पण होमध्ये मान हलवली. आता त्याचं जेवून झालं होतं. तिने त्याला त्याच्या मेडिसिन्स दिल्या. चल आता मला जावं लागेल, ती चेहरा बारीक करत बोलली. नको ना जाऊ, थांब ना थोडा वेळ, तो बोलला. जावं लागेल आधी, ती बोलली. मला खूप बोर होतंय युवी, तो बोलला. आपण फोनवर बोलू, ओके, ती बोलली. चालेल, तो बोलला. बाय, ती बोलली. युवी, तो. हां, ती. तुला बर्थडेचं प्रॉमिस लक्षात आहे ना? त्याने विचारलं तसा तिच्या पोटात गोळा आला. ती खाली मान घालून बोलली. मला कोणतेच एक्सक्यूज चालणार नाहीत हा, तो बोलला. नाही देणार कोणतंच एक्सक्यूज, ती बोलली. गुड गर्ल, तो बोलला. बाय द वे, कधी असतो तुझा बर्थडे? तिने विचारलं तसा त्याने डोक्यालाच हात मारला. आता माझा बर्थडे कधी असतो ते पण मीच सांगू का तुला? तू काढ माहिती कोणाकडून तरी, तो बोलला. ओके, ती हसून बोलली. तिला वाटलं अजून वेळ असेल त्याच्या बर्थडेला, तोपर्यंत आपण मेंटली आणि फिजिकली पण प्रिपेअर होऊ ह्या पहिल्या किससाठी. बाय, टेक केअर, ती त्याच्या कपाळावर किस करून बोलली आणि अबीरला घेऊन बाहेर निघून गेली. तो मात्र तिच्याकडे पाहतच राहिला आणि मग गालातच हसला. परी नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये आली होती. ती तिचं काम करत होती. इतक्यात तिचा फोन वाजला. ऋषी कॉलिंग येत होतं, पण त्याचं नाव स्क्रीनवर बघूनच तिच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली. हे हॅलो ऋषी, ती बोलली. हाय, तो बोलला. आज कसं काय सकाळी सकाळी कॉल केलास? तिने विचारलं. ते सहजच, तुझी आठवण आली, तो बोलला. हो का, माहिती आहे हां, सांग आता कशासाठी कॉल केलास? तिने विचारलं. बरं सांगतो, पण तुला मला भेटावं लागेल त्यासाठी, तो बोलला. व्हॉट? काय रे, काही सांगायचं आहे का? तिने विचारलं. हो, सांगायचं आहे, खूप महत्त्वाचं. भेटशील ना? त्याने विचारलं. हो, नक्की भेटेन. आज संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर भेटूयात, नेहमीचाच कॅफे, ओके, ती बोलली. ओके, मी वाट बघेन. बाय, तो बोलला. ओके बाय, ती पण बोलली. संध्याकाळ झाली होती आणि ऋषी त्याच कॅफेमध्ये तिची वाट पाहत होता. इतक्यात त्याला ती येताना दिसली. हाय, ती बोलली. हाय, बस ना, तो. बरं सांग आता काय बोलायचं होतं? तिने विचारलं. हो सांगतो, पण काहीतरी ऑर्डर करूया का आधी? तो बोलला. हो, सँडविच चालेल मला, ती. बरं, तो हसून बोलला आणि त्याने सँडविच आणि कोल्ड कॉफी ऑर्डर केली. परिणिती, ॲक्च्युली मला तुला कधीपासून सांगायचं होतं पण राहून गेलं, तो बोलला. इट्स ओके ऋषी, आता सांग ना, ती बोलली. परिणिती, मॉम आणि डॅडने माझ्यासाठी एक मुलगी बघितली आहे लग्नासाठी आणि त्यांचं म्हणणं आहे की मी एकदा तिला भेटावं, तो बोलला आणि आता तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स पाहू लागला. अरे वा, बघाबघीचा कार्यक्रम काय, मस्तच, मग जा ना मुलगी पाहायला, ती बोलली. पण असं कसं ना, एकदा पाहून लगेच लग्न करायचं म्हणजे, तो बोलला. अरे लगेच कुठे लग्न करणार आहेस, आधी मुलगी बघ, ती पसंत पडली तर तिच्याशी बोलून तुला तिचा स्वभाव पण कळेल, मग लग्न कर, ती बोलली. म्हणजे मी खरंच जाऊ का मुलगी बघायला? त्याने विचारलं. हो खरंच जा, ती हसून बोलली. पण त्याच्या मात्र हृदयावर वार होत होते तिच्या अशा बोलण्याने. त्याला वाटलं होतं की जर तिच्या मनात पण त्याच्यासाठी काही असेल तर ती कदाचित जेलस होईल. म्हणून हा प्लॅन केला होता साहेबांनी. आधीला इतके चांगले चांगले प्लॅन बनवून दिले होते, मग स्वतः कसा काय मागे राहणार होता तो? बरं ठीक आहे, जाईन मी मुलगी पाहायला, तो तोंड पाडतच बोलला. गुड, ऑल दी बेस्ट, ती हसून बोलली तशी अजून त्याच्या हृदयात कळ उठली. थोडंसं बोलून मग ते दोघेही घरी निघून गेले. रात्र झाली होती आणि युविका तिच्या रूममध्ये होती.
तिने अजूनही परीला आधीबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. म्हणून मग आता तिने फोन हातात घेतला आणि तिचा नंबर डायल केला. युवी, आत्ता आली का तुला माझी आठवण? काय ग? परीने फोन उचलल्यास तिला चांगलंच फैलावर घेतलं. परी शांत हो, आधी मी काय सांगते ना ते ऐक. युवी खूपच खुश होत बोलली. परी मी आधीचं प्रपोजल ॲक्सेप्ट केलंय. युविका खूपच लाजून बोलली. व्हॉट? खरंच? परीने उडीच मारली. हो खरं, युवी बोलली. कधी झालं हे? आणि मला आज सांगतेस? परी चिडून बोलली. अगं सॉरी, पण परवाच झालंय, असं म्हणत युवीने तिला सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं. वाव यार युवी, आय एम सो मच हॅपी फॉर यू डिअर. परी पण खुश होत बोलली. मी टू परी, तुला माहिती आहे मी खूप 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 जास्त खुश आहे. आय लव्ह हिम सो मच. युवी खुश होऊन बोलली तशी परी पण हसली. तिला पण तर हेच हवं होतं की युविकाने तिचं आधीप्रती असलेलं प्रेम स्वीकारावं आणि असंच खुश राहावं. युवी, पण अक्षय आणि तुझ्या आत्तूला तू काय सांगणार आहेस? परीने विचारलं. तसं युवीला पण आता टेन्शन आलं. हो परी, त्याचं टेन्शन तर मला पण आहे. मी संधी मिळेल तसं योग्य वेळ पाहून आत्तूला सगळं सांगेन. मला खात्री आहे आत्तू मला नक्कीच समजून घेईन, युविका बोलली. आय होप सो अँड डोंट वरी. मला वाटतं आदित्य सगळं सांभाळून घेईन. कसला भारी आहे तो यार, परी बोलली. परी, तो फक्त माझा आहे, ओके? युविका परीला दम देतच बोलली. हो ग बाई, तुझाच आहे, पण भारी तर आहे ना. परी पुन्हा मिश्किलपणे बोलली तशी युवी हसली. तिला लगेच त्याचा तो क्यूट चेहरा डोळ्यांसमोर आला आणि लाजली ती. थोडंसं बोलणं झाल्यानंतर परीने युविकाला ऋषीबद्दल सांगितलं. म्हणजे कसा तो तिला कॅफेमध्ये धडकला होता आणि त्यानंतर त्यांची फ्रेंडशिप झाली आणि मागचे बरेच दिवस झाले ते दोघे बोलतात आणि भेटतातही. परी, ही मुंबई आहे आणि नक्की तो मुलगा चांगला आहे ना? इथे फसवणारे पण असतात अगं, युविका काळजीने बोलली. हो मला माहीत आहे युवी, पण माणसाची नजर कळते ना आपल्याला. ऋषी चांगला मुलगा आहे, माझं मन मला सांगतंय, परी बोलली. अरे बापरे, मनाच्या गोष्टी बोलायला लागलीस तू तर. प्रेमात बिमात नाही ना पडलीस तू? युवीने डोळा मारत विचारलं. काही काय, मित्र आहे तो माझा आणि तुला माहीत आहे ना मी काही ह्या प्रेमाबिमाच्या फंद्यात नाही पडणार आहे. आणि असंही त्याचं लग्न पण होणार आहे आता, परी बोलली. अच्छा, मग ठीक आहे. आणि हो माहिती आहे मला तू प्रेमात पडणार नाही आहेस, पण एक सांगू का तुला, जेव्हा कधी पडशील ना प्रेमात तेव्हा सहजासहजी नाही निघू शकणार त्यातून बाहेर, लक्षात ठेव, युवी पण बोलली. असं काहीच होणार नाही आहे, ओके? परी खांदे उडवत बोलली. हो हो बघू, युविका बोलली. मग थोडंसं बोलून तिने फोन कट केला. आता आधीच्या ॲक्सिडेंटला 5 दिवस होऊन गेले होते. त्याच्या हाताचं फ्रॅक्चर पण काढलं होतं आणि तो आता एकदम बरा होता आणि ऑफिसला पण आला होता. इथे यशराजनी युविकाला त्यांच्या केबिनमध्ये बोलवलं. युविका, जो प्रोजेक्ट मी तुला आणि आधीला एकत्र काम करण्यासाठी दिलाय ना, त्याच्या ह्या काही अपडेट्स आहेत. तू आज ती फाईल पूर्ण कर आणि आधीजवळ घेऊन जा. त्याच्यासोबत बसून डिस्कस कर आणि मग फायनल करून मला दे, ओके? यशराज बोलले. पण युविका मात्र इथे भलतीच खुश झाली, कारण तिला आधीला भेटण्याचा आयताच चान्स मिळाला होता. असा कसा सोडणार होती ती? येस सर, मी करते अपडेट आणि मग आदित्य सरांना रिपोर्टिंग करते, ती बोलली आणि तिच्या डेस्कवर जाऊन ती फाईल कंप्लीट करत बसली. आधी त्याच्या केबिनमध्ये काम करत बसला होता. इतक्या दिवसांचं पेंडिंग काम होतं म्हणून तो एकदम सिन्सिअरली काम करत होता. इतक्यात डोअरवर नॉक झालं. येस कम इन, तो बोलला. तशी युविका आत आली. त्याचं डोकं अजून लॅपटॉपमध्येच खुपसलं होतं. त्याने अजून तरी युविकाला पाहिलं नव्हतं. तिने त्याला पाहिलं तर तो एकदम सिन्सिअरली त्याचं काम करत होता, अगदी मन लावून. खूपच क्यूट वाटत होता तिला तो ह्या क्षणी. खूप जास्त प्रेम येत होतं तिला ह्या क्षणी त्याच्यावर. सर, यशराज सरांनी ही प्रोजेक्टची फाईल तुमच्यासोबत डिस्कस करून फायनल करायला सांगितली आहे, ती बोलली. तेव्हा कुठे त्याने नजर वर करून तिच्याकडे पाहिलं. तिला पाहून आधी तर तो सरप्राईज झाला, पण नंतर मात्र एक गोड स्माईल आली त्याच्या ओठांवर. चष्मीस, तो खुश होत बोलला आणि त्याच्या चेअरवरून उठून तिच्या दिशेने चालून आला.
तशी ती मात्र 2 पावलं मागे सरकली. बिचारीच्या हृदयाची धडधड खूपच फास्ट झाली होती, फक्त त्याच्या त्या नजरेनेच. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.